मुंबई ठाणे उपनगरीय रेल्वे गाड्यांचं वेळेवर 15 डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करावं, स्वयंचलित दरवाजा बंद होणारी प्रणाली सर्व गाड्यांमध्ये अनिवार्य करावी आणि स्थानकांवरील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा, अशा महत्त्वपूर्ण सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या आहेत. दिल्ली येथील रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे अध्यक्ष असलेल्या रेल्वेच्या तांत्रिक सल्लागार समितीची बैठक संसद भवन येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या कमिटीचे सदस्य म्हणून महाराष्ट्रातून खासदार नरेश म्हस्के आणि संजय दिना पाटीलही उपस्थित होते. रेल्वेच्या देशपातळीवरील विविध महत्त्वपूर्ण कामांची माहिती बैठकीत देऊन चर्चा करून निर्णय घेतले जातात आणि धोरण निश्चित केलं जातं. रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना, रवनीत सिंग बिट्टू तसंच रेल्वेचे केंद्रीय स्तरावरील सर्व अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई उपनगरीय सेवेबद्दल महत्त्वपूर्ण सूचना केल्या. सुरक्षितता, नोकर भरती, धोरण आणि उपाययोजनेबाबत यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत विस्तृतपणे माहिती दिली. देशभरातून प्रत्येक राज्यातून ज्यांना या कमिटीमध्ये प्रतिनिधित्व दिलं आहे त्यांनी सुद्धा या बैठकीत चर्चा केली. आज देश पातळीवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचा जो विकास होत आहे त्याबद्दल खासदार म्हस्के यांनी त्यांचं कौतुक केलं. आज स्टेशनवर होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे ट्रेनमधून पडून हजारो प्रवाशांचा मृत्यू होतोय. 12 डब्यांच्या ट्रेनमधून क्षमतेपेक्षा 4 पट अधिक प्रवासी मजबुरीने प्रवास करतायत. यामुळे ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होणं, जखमी होणं आणि कायमचा प्रवासी जायबंदी होण्याच्या घटना नित्याच्या झाल्याची गंभीर बाब खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणली. याकरिता 15 डब्यांच्या लोकल गाड्या तातडीनं मोठ्या संख्येनं सुरू कराव्यात, स्वयंचलित दरवाजे तातडीनं बसवावेत, फलाटांची उंची आणि रुंदी वाढवण्याचं काम जे संतगतीनं सुरू आहे ते जलद गतीनं सुरू करण्याची सूचनाही खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील अनेक समस्या खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढे मांडल्या. सिडको प्राधिकरण आणि रेल्वे यांच्यात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे बेलापूरमधील रेल्वे स्थानकाचा विकास थांबलाय. रेल्वे मंत्र्यांनी आज स्वतः लक्ष घालण्याची मागणीही खासदार नरेश म्हस्के यांनी करत दोन्ही प्राधिकरणांमधील विसंवाद दूर करण्याची त्यांनी सूचना केली.